नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं की कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा आणि त्याच्या आधी आपण पाहिलं की टिफिन सर्व्हिस हा बिझनेस कसा असावा. त्यानंतर आता ग्रामीण लोकांसाठी आपल्या जे खेड्यापाड्यात जे लोक राहतात, गावाकडून लोक जे बिलॉंग करतात त्यांच्यासाठी शेळीपालन हा व्यवसाय कसा म्हणजे त्यांना कसे पैसे कमवून घेऊ शकतो, कसा नफा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटची कोणकोणती सबसिडी मिळते, कोणत्या जातीची शेळी घेतल्यानंतर तुम्हाला प्रोडक्शन जास्त मिळू शकतं, तुम्ही कशी त्यातून पैसे कमवू शकता, ह्या गोष्टींबद्दल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सर्व माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मराठी माणसांनी बिझनेसमध्ये उतरण्यासाठी आपण हा नवीन एक प्रोजेक्ट चालू करतोय की नवीन नवीन बिझनेस बद्दल त्यांना टिप्स देणं, त्यांना कल्पना देणं त्याच्याबद्दल. कारण मी स्वतः ह्याच्यावर खूप रिसर्च करून येत असतो. ओके, मी पण एक गावाकडून बिलॉंग मुलगा आहे. तर मराठी माणसाला सपोर्ट करा नवीन नवीन बिझनेसच्या बाबतीत. मी तुम्हाला सांगतोय, ऑलरेडी आमचा शेळी पालन बिझनेस आहे. ओके, कमेंटमध्ये तुम्ही मला जर काही प्रश्न असेल तुमचे तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यानंतर आता आपण बघायला जाणार आहे की बाबा शेळी पालन व्यवसाय नक्की कसा केला जातो, कोणत्या प्रकारचे शेळीचं तुम्ही प्रोडक्शन घेतल्यानंतर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळू शकतं. या गोष्टींबद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहे. तर व्यवसायाचे फायदे काय काय? बाबा हा व्यवसाय आपण एकदम कमी जागेत सुरू करू शकतो. आपल्या घराच्या बाजूला किंवा घराच्या साईडला एखादं शेड वगैरे उभं करून आपण त्याच्यामध्ये व्यवसाय चालू करू शकतो. एकदम छोटंसं शेड आपण उभं करू शकतो त्याच्यामध्ये. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा आहे. समजा जर आता गुंतवणूक कशी करावी, तुम्ही कुठून शेळी आणू शकता आणि तुम्ही कुठे विकू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. दूध, मांस, लोकर यासाठी मागणी आहे तुम्हाला माहिती आहे शेळीसाठी. किंवा बोकड जे असतील आपले किंवा जे मेंढ्या असतील किंवा जे आपली जे आपण पाट म्हणतो त्याला आपण शेळी म्हणतो. ठीक आहे. आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा एक उपयुक्त व्यवसाय म्हणून बघितला जातो की आपण भरपूर आपले गावातील जे लोक आहेत त्यांचं सर्व म्हणजे जीवनदान जे आपले धनगरी जे लोक आहेत, आपला मी स्वतः धनगर आहे त्याच्यामुळे जे लोक आहेत ते आपले आता भरपूर आपण बघतो की शेळी पालन किंवा थोडस बकरी पालन कुठं वगैरे अशा ज्या गोष्टी करतात त्याच्यातून त्यांना भरपूर नफा मिळत असतो. ठीक आहे. तर आता आपण बघायला जाणार आहे की पुढे बाबा नक्की काय आहे की 10 शेळ्या आणि 3 बोकड अंदाजे युनिट प्रमाणे बजेट किती लागणार. समजा तुम्ही आता 10 शेळ्याचं तुम्ही म्हणलं दादा आता मी 10 शेळ्यांचं मला सुरुवातीला चालू करायचं आहे, तर 10 शेळ्यांमध्ये तुम्हाला काय काय किती खर्च लागू शकतो हेच आपण आता बजेट बघणार आहे सुरुवातीला. एकदम बजेट हे खूप कमी लागतं दादा मग. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण बघायला जाणार की बाबा खर्चाचा प्रकार बघणार आपण. शेळी खरेदी जर आपण 5,000पासून एखादी जर आपण छोटीशी पाट घेतली किंवा छोटीशी आपण एक शेळी घेतली ज्याला आपण पाटरो म्हणतो, तर ते जर 10 घेतले तर त्याचं होतं टोटल 50,000 रुपये. म्हणजे बोकड पण त्यात एक छोटं आणि त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, उस्मानीबादी आणि शिरोही ह्या 2 शेळ्या घ्यायच्यात. कारण उस्मानीबादी आणि शिरोही आपल्याकडे भरपूर चालतात. जे महाराष्ट्रात जे लोक राहतात ना ते उस्मानीबादी शेळी आपल्याला शक्यतो सर्व ठिकाणी बघायला मिळतात. आणि शिरोही मी तुम्हाला दाखवणार की बाबा शिरोही नक्की कोणत्या प्रकारचे दिसते आपण हे पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. तर बोकड खरेदी प्रति 2 बोकड जर 3 बोकड जर तुम्ही खरेदी केली, 10 शेळ्या जर 50,000 तुम्ही खरेदी केल्या आणि बोकड तुम्ही प्रति बोकड 7,000 रुपयाला खरेदी करणार आहे एक बोकड, म्हणजे 3 बोकडांचे तुमचे झाले 21,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर मजबूत आणि प्रजनन क्षमतासाठी बोकड आपण यूज करणार आहे किंवा प्रोडक्शन करण्यासाठी जे शेळ्या घेतल्यात आपण 10 त्यांच्यापासून जर प्रोडक्शन आपल्याला पाहिजे असलं, कारण आपण बिझनेस वाढवण्यासाठी आपल्याला प्रोडक्शन घेण्याची खूप जरूरत आहे. त्याच्यासाठी आपण 3 बोकड बोकड कमी ठेवणार आहे. ठीक आहे. त्याचं शेड बांधकामासाठी आपल्याला खर्च येऊ शकतो 40 ते 60,000 रुपये. काय काय जणांचं जर ऑलरेडी शेड असलं तर त्याच्यात तुम्ही हा बिझनेस तुमचा एक नंबर होऊ शकतो. किंवा एक छोटासा गोटा तुम्ही घरच्या घरी रेडी करून सुद्धा तुम्ही 5 शेळी आणि एक बोकड पासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता. त्याचे खूप वेळ लागणार नाही की 10 शेळी आणि 3 बोकड होण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला लाकूड जाळी वापरून तुम्ही तो गोठा करू शकता. चारा हा 6 महिन्यांसाठी. 6 महिन्यासाठी जर तो चारा ठेवला, जर तुम्हाला जर चांगलं प्रोडक्शन पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडस सरकी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, सरकी पेंड आपण म्हणतो, ते तुम्ही ठेवू शकता. त्यासाठी कोरडा चारा किंवा खनिज मिश्रण म्हणजे काय, ज्यांचं जे कॅल्शियम लागणार आहे शेडांना. आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की बाबा तुम्ही बोकडाची साईज कशी वाढवू शकता, त्याला म्हणजे एक वजन कसं त्याचं वाढू शकतं, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी घरगुती उपाय काय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बोकडाला जर तुम्हाला आता मी एक सांगतो सिंपल मध्ये एक गोष्ट की जर बोकडाला जर तुम्हाला जर बोकडाचं वजन वजन कधी वाढणार आहे जेव्हा त्याचं मांद वाढणार आहे तेव्हा. मग ते वाढवण्यासाठी आपण काय करणार आहे, बोकडाला कणकीमधून आपण एकदम असे पूर्ण कणकीचा गोळा आपण
तेलामध्ये भिजवून ठेवून आपण बोकडाला चारू शकतो छोटे छोटे गोळी. त्याच्यामधून काय होणार आहे, बोकडाची साईज चांगली वाढणार आहे. तर औषधी लसीकरण हे टोटल खर्च त्याच्यामध्ये येतो 5 ते 8 हजार रुपये. ओके, 6 महिन्यासाठी टोटल. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला औषध दिलं तर ते चांगलं उपयोगी ठरू शकतं, असं वावगं ठरणार नाही. आणि व विजेची व्यवस्थापन काय करणार आहे, 10 ते 15 हजार पर्यंत टाकी, पंप व इतर बल्ब प्रमाणे जाणार आहेत. त्यानंतर मजुरी व देखभाल खर्च किती जाणार आहे, 10 ते 15 हजार रुपये मजुरी किंवा आपला देखभाल खर्च जाणार आहे. आणि कामगार जर स्वतः असला तरी जास्त परवडणार आहे, असा विषय आहे. त्यानंतर इतर खर्च जे आपलं लागणार आहे त्याचं आपलं काही वाहतूक आणि उपकरणे त्याचा काही एवढा विषय नाहीये. कारण फिटर, साफसफाई वगैरे हे गावकडच्या लोकांना स्वतः काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे आपण तो करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये आता बघणार आहोत की बाबा नक्की सबसिडी वगैरे कोणत्या प्रकारची मिळते यासाठी. तर तुम्ही छोट्या प्रमाणात जर छोट्या युनिटमध्ये जर तुम्ही चालू केलं तर सबसिडी कोणत्या प्रकारची मिळतात आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर एकूण अंदाजे खर्च 1,66,000 ते 2,09,000 पर्यंत जाऊ शकतो आपला. त्याच्यातून फायदा ते आपण सगळं बघणार आहे. त्याच्यामध्ये शासनाचं आता अनुदान छोट्या लहान युनिटसाठी काय मिळते, एक शेळी पालन कर्ज योजना महाराष्ट्र 2025 ही जी एक योजनेचं नाव आहे की त्याच्यातून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय कुठं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की एकूण जे लागणारं अनुदान आहे ते किती मिळतं, 1,00,000 पर्यंत मिळू शकतं, की त्यात तुम्हाला 50,000 रुपये सबसिडी मिळू शकते. म्हणजे 50,000 रुपये जर तुम्ही 1,00,000 रुपये जर शासनाकडून घेतले तर त्यातले फक्त तुम्हाला 50% भरायचे आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त 50,000 रुपये भरायचे आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त 50,000 रुपये शासनाला रिटर्न ॲज अ तुम्ही जे घेतलंय ते लोन माघारी करणार. ठीक आहे. तर एस टी, जे आपले एस टी आणि एस सी बिलॉंग करतात, जे आपले भाई बंधू जे आपले एस सी आणि एस टी मधून बिलॉंग करतात त्यांच्यासाठी 75% आणि जे बाकीच्या ओबीसी असतील, एनटीसी असतील किंवा व्हीजीएनटी वगैरे असतील त्या कास्टमधल्या लोकांना 50,000 रुपयापर्यंत 50% सबसिडी मिळते. तर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे की बाबा, तुम्हाला एक महाडीबीटी पोर्टल आहे, महापोकरा म्हणून एक पोर्टल आहे, त्याच्यावर तुम्हाला जाऊन तिथं तुम्ही अर्ज करू शकता तुमचा ऑनलाईन प्रकारे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारी कागदपत्र कोणते आहेत? प्रकल्प अहवाल लागणार की बाबा तुम्ही नक्की ते चालू करणार आहे वगैरे. प्रकल्प अहवाल तुमचा ते ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथं. त्याच्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर जमीन कागदपत्रे, बँक तपशील आवश्यक, आणि त्याच्यानंतर प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य. म्हणजे जर प्रशिक्षण घेतलं असेल किंवा नसेल घेतलं हे ऑप्शनल आहे की बाबा तुम्ही जर तुम्हाला घेतलं असलं प्रशिक्षण तर तुम्ही जोडू शकता, जर नसलं घेतलं तर तुम्ही स्वतःचाही बिझनेस चालू करू शकता, स्वतःही लोनसाठी अप्लाय करू शकता सबसिडीसाठी. त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुरुवातीची पावलं काय असली पाहिजे, शेळीची निवड केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जे आपण आता सुरुवातीला जे आपण जे बघतोय जे आपल्याला पहिल्या फोटोमध्ये दिसते ती शेळी कोणती, उस्मानाबादी शेळी, की जी आपण नॉर्मली कुठेही बघू शकतो. आणि जी शिरोही आहे ती जलद वाढवत असते. जे 2 नंबरचे जे टिपक्या टिपक्यांचं जे बोकड दिसतंय आपल्याला समोरच्या चित्रामध्ये, त्याच्यामध्ये त्या फोटोमध्ये ते बोकड आहे ते त्याची जलद वाढ होत असते. ते 3 नंबर जे असते ते बरोबरी. कारण सुरुवातीला जर तुम्ही जर जास्त तर म्हणजे जास्त प्रोडक्शन जर करायचं असेल ह्या तिन्ही जातीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. कारण जे शेवटचं जे आहे बरोबरी, बरोबरी नावाचं जास्त म्हणजे प्रजनन प्रजनन क्षमता जी जास्त आहे, म्हणजे जास्त प्रमाणात ते दोन दोन पेक्षा अधिक पिल्ले देऊ शकते. आणि त्याचं प्रोडक्शन जास्त आहे, असं म्हणजे प्रजनन क्षमतेसाठी ते चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप लवकर ते प्रजनन क्षमते देऊ शकतं, म्हणजे खूप लहानपणापासून ते देऊ शकतं, म्हणजे कमी वयामध्ये तुम्हाला जास्त प्रोडक्शन मिळवून देऊ शकतो. आणि त्यानंतर सिरोही जे आहे आपण ते ते जलद वाढ होत असते त्याची, तेल तुम्ही विकू शकता की मांस वगैरे मटन वगैरे साठी किंवा हॉटेलवाल्यांसाठी तुम्ही विकू शकता. त्यानंतर उस्मानाबादी जी शेळी वगैरे असते ते आपण सर्वत्र नॉर्मल ग्रामीण भागात आपण बघतच असतो. त्याच्यासाठी शेड बांधकामसाठी तुम्हाला 300 ते 400 फूट जरी तुम्ही चालू केलं तर साहित्य तुम्हाला काय लागणार, लाकूड जाळीपासून तुम्ही बांधू शकता की जेणेकरून हवेशीर राहिलं पाहिजे.
आता आपण राहतो ग्रामीण भागात कसं कुत्री वगैरे यांचं वगैरे भीती वगैरे राहते, त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, पूर्ण जाळीचं कंपाऊंड त्यासाठी ठोकू शकतो, किंवा जरी पत्रा टाकला तरी आपण त्याच्यामधून पावसापासून सुरक्षित ठेवण्यात आपल्याला मदत होते. ते हवेशीर राहिले की कसं त्यांचं प्रोडक्शन जास्त होतं, त्यांचं भूक वाढते, त्याच्यानंतर त्या भरपूर खातात. त्यासाठी हवेशीर असलं की कसं प्रोडक्ट म्हणजे एक जे होणारी जी हेल्थ चांगली असते, म्हणजे जे आपण तुम्ही बोकड शेळी वगैरे पाळणार आहे त्यांची हेल्थ चांगली राहण्यास मदत होत असते. त्याच्यानंतर तर आपण जर आता मोठा प्रकल्प टाकायचं ठरवलं तर शासनाचं अनुदान काय आहे की बाबा, आता भरपूर जण विचारतात की ज्यांना आता लवकर मोठी होणार असते, म्हणजे ज्यांना लवकर मोठं व्हायचं असतं, त्यासाठी त्यांना 100 शेळ्या आणि 5 बोकडं जर त्यांना सुरुवातीला चालू केलं तर शेळ्यांची खरेदी 5,000 प्रति आपण मागाशी पकडलेली तर 5 लाखापर्यंत तुम्ही शेळ्यांची खरेदी होऊ शकते. तर त्याच्यामध्ये 5,000 रुपये प्रति पकडलं तरी, त्याच्यानंतर बोकड खरेदी ही 7,000 प्रतीने जर धरली तर 35,000 पर्यंत होऊ शकते, आणि शेड बांधकाम 1,50,000 पर्यंत होऊ शकतं. चारा औषध वगैरे 6 महिन्याचा 1 लाख रुपये खर्च येऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला. बाकीचं वगैरे काय ते आपण सुरुवातीला घरी चालू करणार आहे, हे 50,000 रुपये जरी, 1 लाख रुपये जरी ते शेवटचे दोन पाणी आणि विजेची जर सोय तर आपल्या घरी असली तर वीज वगैरे पाणी वगैरे जास्त एवढी गरज नाही ग्रामीण भागात. त्याच्यानंतर मजुरी वगैरे स्वतःच लोक घरच्या घरी करतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ते 1 लाख जरी सोडून 7 लाख आणि 85,000 रुपये आपल्याला टोटल खर्च येणार जर 100 शेळ्या आणि 5 बोकड. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची सबसिडी काय आहे? या युनिटसाठी, एवढ्या मोठ्या युनिटसाठी गव्हर्नमेंटची सबसिडी कोणत्या प्रकारे मिळते आणि किती प्रमाणात मिळते आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाची शाळा पालन अनुदानासाठी 2025 उद्दिष्ट काय आहेत, म्हणजे का त्यांनी ते आपण मग सुरुवातीला बघितलेच आहेत, त्यासाठी आपण ह्याला रिपीट नाही करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जर आपला अनुदान तपशील कशा प्रकारे, जर जे एस टी आणि एस सी प्रवर्गात नाहीत त्यांच्यासाठी काय आहे, 75% अनुदान त्यांना मिळणार आहे, आणि जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 50% अनुदान मिळणार आहे. आपण बघितलं की डीबीटी जो महापोकरा आहे त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन मध्ये, कुठल्याही तुमच्या बाजूच्या कोणत्याही संगणक किंवा इंटरनेटच्या तिथे जाऊ शकता तुम्ही, कॅफेच्या तिथे, आणि तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर लहान शेळ्या, 100 शेळ्या आणि 5 बोकड जर केले तर त्याच्यामध्ये शासनाचं अनुदान तुम्हाला 10 लाखापर्यंत मिळतंय. 10 लाखापर्यंत अनुदान मिळलंय, त्यातून जर 50% म्हणजे 5 लाख तुम्हाला फक्त माघारचे आहेत, कारण 50% सबसिडी आहे याच्यामध्ये, अनुदान मिळते त्याच्यामध्ये. तुमचा फक्त 7 लाख आणि 75,000 रुपये खर्च आहे, आणि त्याच्यातून तुम्ही वरचा खर्च तुम्ही म्हणजे तुम्हाला फक्त द्यायचे शासनाला किती, 2.5 लाखच रुपये द्यायचे, कारण आपण बघितलं मागाच्या प्रमाणे की 7 लाख आणि 50,000 रुपयेच खर्च येतोय फक्त. त्याच्यानंतर मध्यम मध्यम जर तुम्हाला चालू करायचं असलं की 200 शेळ्या आणि 10 बोकड. कारण सुरुवातीला माझं तर म्हणणं आहे की तुम्ही एक लहान म्हणजे लहान युनिट पासून चालू करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगणार आहे किंवा तुमचा खाण्याचा जो शेळ्यांचा खर्च आहे तो कसा वाचू शकतो, आणि आपण वेगवेगळ्या नवीन नवीन बिझनेसला भेट सुद्धा देणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे बाबा, ती लोक लाईव्ह मध्ये कसे करतात, प्रॅक्टिकली सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर हे शासनाचं अनुदान तुम्ही एकदा बघून घ्या की 200 शेळ्या आणि 10 बोकडांसाठी किती मिळतं, आणि 500 शेळ्या आणि 25 बोकडासाठी किती मिळतं. त्याच्यामध्ये आता आपण पात्रता काय असली पाहिजे की बाबा हे अनुदान मिळण्यासाठी, तर भरपूर लोकांचे प्रश्न असतात की हे अनुदान मिळण्यासाठी आम्हाला पात्रता काय असली पाहिजे. जर तुमचं मोठं युनिट असलं तर त्याच्यामध्ये तुमची पात्रता पाहिजे की महाराष्ट्रात तुम्ही रहिवासी पाहिजे, वय 18 पेक्षा अधिक असलं पाहिजे, किमान 2.5 एकर क्षेत्र असलं पाहिजे, कारण तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट टाकायचा चाललेला आहे तर क्षेत्र तुम्हाला कमीत कमी 2.5 एकर पाहिजे. त्याच्यानंतर शेळी पालन प्रशिक्षण घेतलेले ते आवश्यक आहे. म्हणू शकतो की आवश्यक नाहीच असं नाही की ते ऑप्शनल आहे, जर तुम्ही घेतलं तर तुम्ही अपलोड करू शकता, जर नाही घेतलं तर तुम्ही करण्याची काही गरज नाही. आवश्यक कागदपत्र जे लागणारे आहेत त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, जाती दाखला लागणार आहे एस सी आणि एस टी साठी, कारण त्यांना 75% अनुदान देते शासन, म्हणजे भरपूर अनुदान देते, जेणेकरून की त्यांना फक्त 2.5 लाख रुपयेच फक्त शासनाला माघारी करायचे. त्याच्यानंतर 10 लाखाच्यासाठी मोठ्या युनिटसाठी. त्याच्यानंतर जमीन कागदपत्रे जे आहेत ते 7/12 आणि 8चा उतारा जो आपण म्हणतो तो ऑनलाईन मिळून जातो कुठेही. त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही देऊ शकता, ते ऑप्शनल आहे. बँक पासबुक आणि एक फोटो लागणार आहे त्यासाठी. आवश्यक कागदपत्रांची तुम्ही नोंद घ्या, आणि तुम्ही हे कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म साठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर शेळ्यांच्या ज्या प्रमुख जाती आहेत ज्या महाराष्ट्रात, आपण आता मी मागाशी तुम्हाला दाखवले की उस्मानाबादी, आता हे बेडलेले म्हणजे ती बिटल आहे आपली. आता आपण असं नॉर्मली तिला काय म्हणतो, बिटल म्हणतो, की ज्याचं ते नाक मोठं असतं त्याला आपण बिटल म्हणतो.
शिरोई आपण बघितलं की ते थोडंसं चट्टापट्ट्यांचं जे असतं त्यांना काय म्हणतात शिरोई म्हणतात. आणि जमुनापुरी आता मी तुम्हाला दाखवलं जे पांढऱ्या कलरची शेळी असते त्याला जमुनापुरी म्हणतात. आणि बरबरी पण आपण बघितली मागाशी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता की तुम्हाला जर कोणत्या प्रकारची शेळी तुम्हाला चांगली आहे म्हणजे जेणेकरून प्रोडक्शन देऊ शकते त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपलं आहे ते बिटल. आपण जे बेडल म्हणतोय बेडल मी लिहिलं इथं कारण बेडल हा त्याचा ओरिजिनल शब्द आहे पण त्याला आपण बिटल म्हणतो आपण लोक. त्याच्यानंतर ही आहे आपली जमुनापुरी जी की व्हाईट कलरची असते. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ लागला जर आवडला असेल तर लाईव्ह आणि सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन आपण टेक्निक घेऊन येणार आहोत, टिप्स घेऊन येणार आहोत. जेणेकरून की तुम्हाला एक नवीन दिशा मिळावी तुमच्या उद्योगासाठी. त्यासाठी आपण त्याच्यानंतर आपण थोड्या दिवसांमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा घेणार आहोत की जो स्वतः तिथे प्रॅक्टिकली जाऊन जे जे मोठे शेड आहेत जे की ज्या लोकांनी खरंच अ, चांगलं म्हणजे खरंच त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये सक्सेस झालेले आहेत अशा लोकांशी आपण संवाद साधणार आहे. आणि सर्व गोष्टी आपण त्यांच्याशी संवाद करून सांगणार आहे की बजेट किती लागणार आहे वगैरे काय लागणार आहे तुम्ही कमी पैशात कसे जास्त पैसे कमवू शकता हे सर्व सांगणार आहे. आणि हा शेतीचा व्यवसाय शेती जोड हा व्यवसाय खूप छान आहे. शेळीपालन व्यवसाय तुम्ही 2 शेळींपासून पण सुरुवातीला घरीपासून चालू करू शकता. आणि ह्याच्यातून खूप म्हणजे खूप माणसं सक्सेसफुल झालेली आहेत. आपण स्वतः उदाहरणं सुद्धा मी देणार आहे त्यांची तुम्हाला प्रॅक्टिकली. कारण माझ्या 2-3 कॉन्टॅक्ट मध्ये आहेत लोक त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की बाबा सिस्टमॅटिक फार्मिंग कसं करायचं असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन टिप्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि भावांना अद्याप कुणी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला आपल्या चॅनल बद्दल समजेल आपल्या चॅनल बद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुम्ही शेळी पालन आणि जे कुक्कुटपालन म्हणतात ते एकत्र करून तुम्ही कसे पैसे कमवू शकता की जेणेकरून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ती अंडी तुम्ही कुठे विकू शकता. या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर मोठ्या प्रमाणात जर अंड्याचं प्रोडक्शन घेतलं तुम्ही अंडी विकण्यासाठी तुम्हाला कुठे जाऊ शकता तुम्ही कुठे विकू शकता अंडी हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर वेट अँड वॉच फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. सो बाय.